जगे दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहलता नये मना, जगी विरक्त तोची जाना. कडक करा, गेन द्या थोडं. इह परलोके सुखी, इह परलोके सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहलता नये मना, जगी विरक्त तोची जाना. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहलता नये मना, जगे विरक्त तोची जाना. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजे सद्गुरु दास तुका. थोडा अजून. महायोग पेठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठ तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाकङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानिशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अधिष्ठान जैथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे. जयांचनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत अगवे जिवेसी. वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती खूण, हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय, जय हृदय गिवसोने ठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेखासी, दे नमस्कारोणे आता. शरण शरण एकनाथ, शरण 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 एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी,
दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हलता नये मना जगे विरक्त तोचे जाना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे टाकळी या पवित्र पावन अशा भूमीमध्ये एक महिला संत श्री संत मुक्ताबाई यांच्या ताटीच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग. संत कोणाला म्हणतात, संतांची अंतर्लक्षणं काय असतात याचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विडाला आवाज असे सायलेंट ठेवा. किरकिर किरकिर असं लोकांना क्लिअर कळलं पाहिजे. लय आवाज नको. ज्यांना ऐकायचं ते इथे येत असतात. गोंधळ व्हायला नको. क्लिअर प्रत्येकाला कळलं पाहिजे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझा कडक राहू द्या. पहिला होता तसाच. अल्पसा परिहार तो म्हणजे असा, प्रतिवार्षिक या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कडक गेन द्या. मौजे टाकळी इथे मध्ये द्या. मधला आवाज बंद झाला. वर्ष 35वे मध्ये द्या. मध्ये काय झालं? पहिला चांगला होता. मध्ये मध्ये विक्षेप नको परत पुन्हा. हॅलो राम 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 हॅलो राम राम राहू द्या. आता काय करू नका. मौजे टाकळी भव्य दिव्य असा संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. माझ्याकडे आलेली सेवा हा सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी, टाकळीकर मंडळी आणि आमचे आदरणीय माझ्यावर प्रेम करणारे आमचे व्यंकटराव पाटील आदी करून सर्व संयोजक मंडळी, लहान थोर सर्व टाकळीकर मंडळी सर्वांच्या प्रेमाने आलेली सेवा. विडाला गोड असं नियोजन आहे. कथा आहे. कथाकार रामकथाकार आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज फुल्लारी यांची रामकथा आहे. ज्यांच्या संस्थेतील हे गोड असे विद्यार्थी आहेत, गोड असे वाजवणारे तयार मृदंगवादक, गायक, टाळकरी, आदरणीय आमचे परमस्नेह परममित्र श्री हरिभक्तीपरायण रघुनंदन महाराज पुजारी तेर महाराजांच्या संस्थेतील सर्वच विद्यार्थी वृंद आहेत. महाराजांनाही अभिवादन, सर्व तुम्हा विद्यार्थ्यांनाही अभिवादन. आदरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा परीक्षक आदरणीय पूज्य गुरुवर्य ज्ञानसिंधू श्री सिंदीपान महाराज हासेगावकर उर्फ दादांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा नामसप्ताह. दादांच्याही चरणारविंदी मी कोटी कोटी प्रणाम करतो. सर्वच गायक मंडळी, काय नाव महाराजांचं? पहिली चाल म्हटलेली दत्ता महाराज गोड चाल. इकडचे बाबा महाराज, तुम्हालाही धन्यवाद. दोन्हीही मृदंगाचार्य. तुमचं नाव? गौरव महाराज. वा वा, गौरव करायसारखं आहे नावाप्रमाणे. नाही तर काही काहीचे नावाप्रमाणे जीवन असेलच असं काही नसतं महाराज. हो, एक जणाचं नाव अनिल होतं. त्या बाईला म्हटलं, कशामुळे तुमच्या मुलाचं नाव अनिल ठेवलं? मध्ये बोल नका, लेकरांना बोल देऊ नका. ते म्हटलं, गणेश महाराज असं आहे, आमचं पोरगं काही एकदा घराच्या बाहेर पडलं की बाहेरून घरी येताना कोणाचं काहीतरी उचलून अनिल, म्हणून त्याचं नाव अनिल. अरे वा, अनिल म्हटलं. नावाप्रमाणे जीवन असावं, नाव चांगलं असावं आणि जीवनही त्याच उंचीच असावं. नाहीतर नाव प्रकाश, जीवनामध्ये सर्व अंधारच. तसं दिव्याचं नाही. दिवा हा सर्वांगाने प्रकाशित असतो महाराज. दिव्याच्या आत प्रकाश आहे, बाहेर प्रकाश आहे, आत प्रकाश आहे, पाठीमागे प्रकाश आहे. सर्वांगाने तो प्रकाश असतो. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. इकडच्या मृदंगाचार्यांचं नाव श्रीकांत महाराज. तुम्हालाही धन्यवाद. माझ्याबरोबर आले आमचे पेटीवरती बसलेले उत्कृष्ट कीर्तनकार, कथाकार आमचे परममित्र हरिभक्तीपरायण हरिपंडित महाराज जाधव साळेगावकर, त्यांची उपस्थिती आहे. आता एकच विनंती आहे, पाठीमागं बसलेली जी पुरुष मंडळी, तुम्ही सर्वजण पुढे आलात तर अजून गोड वाटेल मला. सर्वांच्या चरणावर माझा दंडवत आहे. पाठीमागं बसलेली सर्व पुरुष मंडळी या, इथे पुढे जागा आहे, थोडं बरं वाटेल मला. लांब लांबून वक्ते येत असतात, आपण त्यांना पाचारण करतो. वक्त्याच्या समोर बसलं पाहिजे श्रोत्यांनी, तेव्हा दाद मिळत असतो.
श्रोत्यां वक्त्याला कलाकारांना या दंडवते सर्वांच्या चरणावर या. उद्यापासून असंच पुढे बसत जा, कारण अजून चांगली चांगली मंडळी येणार आहेत. आपण समोर बसलं तर त्यांना प्रसन्न वाटत असतो. नाही ते इतक्या लांबून दूरवरून प्रवास करून यायचं आणि पुढे जर कोणीच नसेल, सर्व पत्त्या गेलेले, डायनामा गेलेले, रेंज नसलेले, ते बी उपयोगाचे आहेत. पण खरं हे विचार या लेकरांना गरजेचे आहेत, हे उगवत्या पिढींना गरजेचे आहे महाराज. म्हणून कीर्तनाची वेळसुद्धा 7 ते 9 पाहिजे. माझ्याकडे संत एकनाथ शांतीधामला 7 ते 9 कीर्तन असतात. आता नाथषष्ठीला फार मोठा सप्ताह आहे. एकनाथ महाराजांचं मंदिर बांधतो मी, म्हणून त्यानिमित्ताने फार मोठा सप्ताह आहे. दादांचं कीर्तन, गेल्या वर्षी ढोक महाराज, असे सर्व मंडळी असतात आणि 7 ते 9 कीर्तन. मी का सांगालो की आपण अशा वेळेमध्ये कीर्तन करतो की यांना झोपू घालून, ज्या लेकरांना ज्या विचारांची गरज आहे, या उगवत्या पिढीला महापुरुषांच्या संतांच्या विचाराची गरज आहे. व्यसनाने फॅशन हा भारत देशाला लागलेला सर्वात मोठा महाराज कलंक डाग आहे. आणि हा डाग पासून काढावा असं वाटत असेल, ही तरुण पिढी व्यसनापासून परावृत्त होऊन भारत देशातला युवक सुसंस्कारित, क्वालिफाईड होऊन, सुशिक्षित होऊन, सुसंस्कारित व्हावा, सदाचार्य आणि चारित्र्य संपन्न व्हावा, हे सद्गुणी युवक व्हावा असं वाटत असेल तर महाराज 7 ते 9 किंवा 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन झाली पाहिजेत महाराज. म्हणून आमच्या रघुनंदन महाराजांचं खूप मोठं कार्य आहे महाराज. नेहमी आम्ही संस्थेवर मी येत असतो, येता जाता महाराजांकडे. ही एवढी विद्यार्थी घडवतात, हे किती मोठं कार्य आहे महाराज. म्हणजे उगवत्या पिढीला विचारांची गरज आहे महाराज. गोड असा अभंग आहे, लक्ष देऊन ऐका. 1 तासभर मी चिंतन करणार आहे. श्री संत मुक्ताबाईंचा हा 4 चरणाचा अभंग आहे. ताटीच्या प्रकरणातील हा अभंग आहे. तुम्ही असेच शांत बसा. तुम्हाला पाहून मला आनंद वाटला. हे काय लेकर बसलेत ना कीर्तनात, याच्यातलं एक जरी सुधारलं आणि याच्यावर संस्कार लाभले तरी या सप्ताहाचं चीज होत असतं दादा, चीज होत असतं. अशी लेकरं कुठेही बसलेले बघायला मिळत नाहीत श्रीकांत महाराज. इथं आल्यावर सगळी लेकरच दिसली. हे आपली तर आहेतच, परंतु गावातलीही लेकरं इथं बसलीत पाटील, याचा आनंद झाला. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्हालाही सर्वांना धन्यवाद. नाही तर म्हणते सर्वांचं कौतुक केलं आणि ज्यांच्यामुळे तुमचं चाललंय, हो तुम्हाला गोड लावली, धन्यवाद आहे. आणि आपले कीर्तन आमचे मित्र आहेत यूट्यूब चॅनलवाले, हे तुमचं कीर्तन चॅनलवर पडणारे यूट्यूबर, आता सर्च करायचं आपले कीर्तन. आता लाईव्ह देखील चालू आहे, लाईव्ह चालू आहे, लाईव्ह म्हणून हां लाईव्ह सुद्धा चालू आहे. तुमचा सप्ताह आज लाईव्ह दिसते, परिसरातले लाईव्ह काही कीर्तन ऐकतील. आणि नंतर जरी पाहायचं असलं आपला सप्ताह, आपले कीर्तन यूट्यूबवर जायचं आणि आपले कीर्तन असं नाव सर्च करायचं, हे कार्यक्रम येईल तुम्हाला पाहण्यासाठी. गोड असा अभंग आहे. श्री संत मुक्ताबाई या अभंगाच्या द्वारा विश्वमाऊली ज्ञानोबरांना उपदेश करतात. चिंतन केलं तर उपदेश कोणी कोणाला करावा, पण आमचा वारकरी संप्रदाय एवढा महान आहे की वयाला महत्त्व नसून ज्ञानाला महत्त्व आहे. ज्ञानाला प्राधान्य महाराज, ज्ञानाला. 1400 वर्ष जीवन जगला चांगदेव. आपली नाही योग्यता चांगदेव एवढी, आपण सरळ म्हणतो काय रावणासारखं आहे, आपली योग्यता नाही रावणा एवढी. 1400 वर्ष जीवन जगले चांगदेव महाराज. त्या चांगदेवांना ज्यांनी उपदेश केला, ज्या मुक्ताईने, ती 14 वर्षाची मुक्ताई होती महाराज. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये वयाला महत्त्व नसून त्याच्या ज्ञानाला, अधिकाराला महत्त्व आहे महाराज. वयाच्या प्रबोधे विचारतो नाही, समानतो देही. बालकाच्या वयाने वाढला परंतु विचाराने, बुद्धीने वाढला नाही. समजायचं एवढंच, या लेकराचे केस काळेत, या लेकराचे केस काळेत आणि त्या टोपीवाल्या लेकराचे पांढरेत. बदल काही नाही झालेला फक्त. म्हणून वयाने वाढून उपयोग नाही महाराज. बुद्धीने क्रांती जीवनामध्ये झाली पाहिजे. बुद्धीने उदात्त आपलं जीवन व्यापक बोधापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. आणि मला वाटतं मुक्ताई ज्या भावाला उपदेश करते ना, ताटीच्या अभंगावर तुम्ही कदाचित कीर्तन कधी जास्त ऐकण्यात येत नाहीत. आणि ताटीचे जे अभंग आहेत, मोजके 14 अभंग ताटीचे, मला वाटतं ताटीच्या अभंगावर जर चिंतन केलं तर महाराज आपल्या हृदयाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला वैराग्य, विरक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ताटीचे अभंग एवढे गोड आहेत महाराज, एवढे गोड आहेत. मुक्ताई ज्या भावाला उपदेश करते त्या भावाचा
अधिकार जर पाहिला, उंची जर पाहिली ज्ञानोबरायांची महाराज, तर ज्ञानालाच ज्ञान शिकवती. जो ज्ञानाचा सागर आहे, जो विवेक आहे, मूर्तिमंत ज्ञान आहे, तू तव ज्ञानाचीच मूर्ती असं ज्यांना म्हटलंय, त्या ज्ञानालाच मुक्ताई काय शिकवती? ज्ञान शिकवती. हे एक महाराज आश्चर्य महाराज. म्हणून संत कोणाला म्हणावं? संतांचे अंतर्लक्षण काय असतात आणि बाह्य लक्षण काय असतात? संतांचे दोन लक्षण आहेत, एक बाह्य लक्षण आणि अंतर्लक्षण. हे बाह्य लक्षण आहे. हे काय आपलं? हे बाह्य लक्षण आहे. नेहरू, टोपी, गंध लावणं, माळ घालणं, हुक्का लावणं, गळ्यामध्ये टाळ अडकून टाळ वाजवणं, हे काय बाह्य लक्षण. हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण हे नाही घातलं, हा एक आपला काय आहे? युनिफॉर्म आहे महाराज. म्हणून नियम असतो, कुठल्याही कॉलेजमध्ये जायचं असेल तर त्या ड्रेसवर गेलं पाहिजे महाराज. तसं ही प्रारंभिक पायरी. म्हणून बाह्य लक्षण सुद्धा तेवढंच गरजेचं आहे महाराज. नाही तर बरेच म्हणतात हो करून करून भागला परमार्थाला लागला, पण आता तरी लागलाय ना. हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन होणार आहे महाराज. हळूहळू ढाळे ढाळे की तुलेनी एक वेळी नरो मार्गाचे निबळे निश्चित टाके. हो, पक्षी या फळावून त्या फळावर, त्या फळावून त्या फळावर, या फांदीहून त्या फांदीवर, आणि मग हळूहळू तो शेंड्यापर्यंत जातो आणि तो पक्षी मग त्याच्या हातामध्ये काय लागत असतो? आंबा लागत असतो. तर बाह्य लक्षण आहेत आणि संतांची काय अंतर्लक्षण आहेत, ते अभंगामध्ये मुक्ताई व्यक्त करतात. शास्त्रकार असं सांगतात, कितीही संप्रदाय विश्वाच्या पाठीवर निर्माण झाले तरी त्याचं उत्तर जर एक नाही आलं तर तो संप्रदाय ठरत नाही आणि तो साधू ठरत नाही. आपण सहज एखाद्याला म्हणतो, काय दिसायला माणूस सुंदर आहे, नरस्य भूषणम रूपम, काय देखणा माणूस आहे, पण शास्त्रकार म्हणतात त्याच्या रूपाला काय नुसतं काय करायचं, त्याच्याकडे काही गुण आहेत का नाही. म्हणून रूपापेक्षा पुढचं भूषण गुणाला दिलं. रूपस्य भूषणम गुणम, खूप गुण आहे म्हटले. गुण एवढा चांगला आहे पण अवगुण जास्त आहे. म्हणून गुणाचं हे प्राधान्य स्टॉप झालं आणि गुणाच्या पुढे भूषण ज्ञानाला दिलं. त्याच्याकडे काही ज्ञान आहे का नाही. गुणस्य भूषणम ज्ञानम, एवढं ज्ञान आहे म्हटले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याला मुखोद्गत आहे. काही अध्ययन करण्याचं शिल्लक राहिलंच नाही, एवढं ज्ञान आहे त्याच्याकडे. मग तरी सुद्धा शास्त्रकार म्हणतात ज्ञानाला सुद्धा खरं भूषण ठरवलं नाही. तर खरं भूषण कशाला ठरवलं? ज्ञानस्य भूषणम दया. त्याच्या अंतःकरणात दया आहे का नाही? दया आहे का नाही? पहिलाच राहू द्या. नाही मध्ये मध्ये आवाज वरी बी द्या, पण इथं मध्ये राहू द्या. असं आहे का? हो, बाहेरचे म्हणून मंडपात येऊन बसा इथं. बरोबर, बाहेर बी राहू द्या आणि मध्ये बी राहू द्या. विठाला विठाला ज्ञानस्य भूषणम दया. रूपालाही प्राधान्य नाही, खरं भूषण रूप नाही, खरं भूषण गुणही नाही, खरं भूषण ज्ञानही नाही, तर खरं भूषण दया. ज्या साधूच्या अंतःकरणात दया आहे तो साधू होतो आणि तो संप्रदाय ठरतो महाराज. वाटा किती असल्या, ज्याचं उत्तर मुक्काम एक असतो तो संप्रदाय आणि तो साधू खरा ठरत असतो. म्हणून दया, दयेला प्राधान्य दिलं. आजच्या अभंगात मुक्ताई ज्ञानदादाला शिकवतात, संत तोची जाना जगी क्षमा ज्याचे अंगे. हे ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे संतांचं लक्षण ऐक. ज्ञानोबराय आळंदीच्या सिद्ध बेटातलं चित्र आहे महाराज. डोळ्यासमोर आणा. आई वडिलांच्या पश्चात निवृत्तीनाथ आणि ज्ञानदादा या दोघा भावांवर मुक्ताईची आणि सोपान काकाची जबाबदारी होती पालन पोषणाची. ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ दादा भिक्षा मागण्यासाठी जातात, मधुकर आणण्यासाठी. त्यांचं सांगायला बरं कमी. आपण किती कीर्तन ऐकतो पण आपल्या जीवनात बदल काय झाला महाराज, याला महत्व आहे. आणि जेव्हा छोटीशी मुक्ताई सोपान काकाच्या गळ्याला बिलगून धाय मोकलून टाहो फोडते आणि विचारते, काका खूप भूक लागली, खूप भूक लागली. तेव्हा सोपान काका म्हणतात, थांब मुक्ते, येईन ज्ञानदादा आपला, येईन. आणि तेवढ्यामध्ये ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ दादा येतात.
पाहिल्याबरोबर मुक्ताई जाते, ज्ञानदादाच्या गळी बिलकते। तेव्हा ज्ञानदादा, काय आणलं रे भिक्षेमध्ये, काय आणलं खाण्यासाठी? आज मधुकरी काय आली सांग ना, काय आली सांग ना मधुकरी। ज्ञानोबराय मौन धारण करतात, 1 मिनिट स्तब्ध उभे राहतात, वाचा कुंठित होते, बोलत नाही। सांग ना ज्ञानदादा, काय आलं रे भिक्षेमध्ये, खूप भूक लागली रे, पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलेला आहे, सांग ना काय आलं। असा का शांत उभा राहिला, का बोलत नाहीस? अरे 4 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही रे ज्ञानदादा। तेव्हा ज्ञानोबरायांच्या डोळ्याला घळघळ अश्रूच्या धारा लागतात। ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते काय सांगू ग, भिक्षा वाढली होती बघ, भरपूर भिक्षा वाढली होती, ओली भिक्षा होती, कोरान्न होतं, भरपूर काही होतं, पण एक विसोबा चाटी नावाचा दुर्जन भेटला बघ, आणि त्याने सर्व झोळीतली भिक्षा खाली सांडली त्याने, कोरान्न सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आपल्याला, त्याच्यामध्ये सुद्धा त्याने माती कालवली। काय माती कालवली? मी हे त्यांचं सांगालो महाराज। आपल्याला सरळ जर एखादा मूर्ख म्हटला तर आपण त्याच्या भय मागं सारतून त्याला शिवी देतो आणि भांडणं करून बसतो। शहाणा माणूस एवढाच म्हणत असतो, जाऊ द्या त्याला काही कळत नाही। त्यांचं सांगायलो महाराज, आणि आपण सहज लगेच भांडणं करतो, आपल्यातले विकार विकोपाला जातात आणि अधपतनाकडे आपली वाटचाल चालू होते महाराज। पण ते ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते आज काही नाही बघ, राग येतो कदाचित, ज्ञानोबराय आहेत परंतु तेवढ्या पुरता राग आला असेल, पण तरी सुद्धा त्या माऊलींनी म्हणावं महाराज, त्या माणसांविषयी ज्यांनी छळ केला, त्रास दिला, त्यांच्याविषयी ज्ञानोबरायांनी म्हणावं महाराज, जय खळाचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशील तो ते लाहो, प्राणी जात। जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, खळ नष्ट हो असं नाही म्हटलं, दुर्जन नष्ट व्हावा तो मरावा असं नाही म्हटलं, त्याच्यातला दुर्जनपणा जावा, वाकडेपणा जावा आणि सरळपणा त्याच्यामध्ये प्राप्त व्हावा, दुर्बुद्धी जाऊन त्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि त्याच्याकडून सत्कार्य घडावं, हे ज्ञानोबरायांचं मागणं आहे महाराज। ज्यांनी त्रास झाला त्यांच्यासाठी महाराज। ज्ञानोबराय एक दिवशीची घटना, ज्ञानोबराय इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी जातात माऊली, त्यावेळेला काही ब्राह्मण मंडळी त्या काळातले त्यांनी पाहिलं, ए संन्याशाच्या मुला, अरे इंद्रायणी बाटवतो, हो बाजूला, तुला अधिकार नाही इंद्रायणीमध्ये स्नान करण्याचा, हो बाजूला। आणि मग त्या ब्राह्मण बुवांनी ज्ञानोबरायांचं मुख पाहिल्याबरोबर महाराज 13व्या अध्यायात माऊली लिहितात, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी। एखादा सज्जन जर भेटला ना तर दुर्जन माणसं पाटील, हो त्याचं तोंड बघितल्याबरोबर हो सचैल स्नान करतात जाऊन, तसं तो ब्राह्मण ते भूदेव इंद्रायणीमध्ये सचैल स्नान केलं त्यांनी, जोड्यासहित चपलासहित, माऊलींचं तोंड पाहिलं म्हणून महाराज। माऊली येतात सिद्धीबेटामध्ये, झोपडी ताटी लावून घेतात आणि ताटीमध्ये ज्ञानोबराय बसतात। तेव्हा मुक्ताई हाक मारते, ज्ञानदादा, ए ज्ञानदादा, का रे बसला? ज्ञानदादा, अरे उघड ना ताटी, ताटी उघड ना, का बसला तू, उघड ना। अरे याला संत म्हणत नाहीत, संतत्वापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर ऐक ना, संत कोणाला म्हणतात? मला वाटतं मुक्ताई जर जन्माला आली नसती ना महाराज तर ज्ञानोबरायच कळले नसते, आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्याला वाचायला मिळाला नसता महाराज, मुक्ताईचा जन्म नसता झाला। म्हणून मुक्ताईचे ताटीचे अभंग एवढे गोड आहेत महाराज। ए ज्ञानदादा, नाही मुक्ते, मला आता बाहेर यायचं नाही बघ, मला आता बाहेर येण्याची इच्छा नाही, या जगाचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही, आपल्याला सुद्धा कधी कधी असा क्रोध अनावर होतो, आता नाही कोणाचं तोंड पाहायचं, आता मला फाशी घ्यायची, आत्महत्या करायची। अरे का करतात आत्महत्या? पुन्हा नाही हे जीवन मिळणार ना दादा,
4 दिवस राग आला तर कुठेतरी जा, काकांकडे जा, पांडुरंगाकडे जा, आळंदीला जा, संतांकडे जा, पण तो विचार मनामध्ये येऊ देऊ नका महाराज. माऊलींना राग आला जगाचा, नको आता बाहेर येण्याची इच्छा नाही, ताटी लावून बसले. आणि मुक्ताई म्हणते, अरे ज्ञानदादा, ज्ञानाचा जर लोप झाला तर जगत कसं चालायचं आणि आमच्यासारख्या लेकरांना ज्ञान कसं प्राप्त व्हायचं? तुझी गरज आहे, बाहेर आहे, बाहेर आहे ज्ञानदादा. तुझी या विश्वाला गरज आहे, तुझ्या हातून खूप महान कार्य होणार आहे रे ज्ञानदादा. नाही मुक्ते, बाहेर येण्याची माझी इच्छा सुद्धा नाही आता. मुक्ताई ढसढसा रडते, ऐक रे, अरे असा जर राग मनामध्ये धरून बसला तर तो साधू होऊ शकत नाही. साधू कोणाला म्हणतात? जग जर अग्नी झालं तर संतांनी पाणी झालं पाहिजे. जग जर अग्नी झालं तर संतांनी काय झालं पाहिजे? पाणी झालं पाहिजे. साधू त्याला म्हणतात ज्ञानदादा, ऐक, जो स्वतःचा उद्धार करतो पर्णकुटी लावून, तोही साधू होऊ शकत नाही, तो संत होऊ शकत नाही. शांती ब्रह्म कुरेकर बाबा सांगत असतात, संस्थेतल्या मुलांनी गावाकडे गेल्यावर कुठे एकांतात जायचं नाही, लोकांताचा त्याग करून, आणि मी साधू म्हणून बसायचं नाही. तर आपलं खरं कार्य काय? एक ओवी सांगत असतात कुरेकर बाबा, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. आपल्या मार्गाने आपण मार्गस्थ राहायचं स्वधर्माने, आणि आपल्या मार्गाने चालत चालत लौकिकाचा त्याग न करता विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. हो, संत त्याला म्हणतात, एकांतात बसून आपलाच उद्धार करतो, जप करीत बसतो, तो संत नाही होऊ शकत. मग संताची डेफिनेशन काय? दॅट इज द डेफिनेशन ऑफ संत. काय परिभाषा आहे संताची? एकनाथ महाराजांनी हरिपाठात केली. महाराज, सुखी जेणे व्हावे जगनी जवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गास, अज्ञानी लावावे सन्मार्गास. सुखी जेणे व्हावे जगनी जवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गास, अज्ञानी सुखी जने व्हावे जगन्य व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. ज्याला सुखी व्हायचंय, नाथ बाबा म्हणतात हरिपटात, त्याने एकच करायचं, सुखी जेने व्हावे जगन्य व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. जो अज्ञानी त्याला सज्ञानी बनवावं. एखादा आंधळा आहे, टाकळीतून चाललाय रस्त्याने आणि तो गटरात पडायला लागलाय, तो म्हणायच नाही जाऊ द्या पडू द्या गटरात, त्याला रस्त्यावर आणायचं, तो खरा संत आहे महाराज. आपल्या बरोबर इतरांना घेऊन वारीला जातो, अनेक जणांना परमार्थ घडवतो, तो कोण आहे? तो संत आहे, तो सद्गुरू महाराज. अज्ञानी लावावे सन्मार्गास, सुखी जेणे व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. आता आपलं अवघड आहे महाराज, आपले विचार एवढे वाईट आहेत, एवढे भंगार आहेत आपले विचार महाराज. दुसऱ्याचं वाटलं झालं की आपल्याला चांगलं वाटतं, दुसरा खड्ड्यात पडला की आपल्याला बरं वाटतं महाराज. दैवी संपत्तीचे गुण या अभंगामध्ये मुक्ताईने सांगितलेत. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. दया, दया हा दैवी संपत्तीचा गुण आहे. भगवान परमात्मा 16 अध्यायामध्ये वर्णन करतात, अवयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम, अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं, तेज क्षमा धृति शौच मद्रोहो नातिमानिता, भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. दया भूतेष्व लो लुप्त्वम, याच्यावरचं जे व्याख्यान आहे माऊलींचं, एवढ्या गोड ओव्यात महाराज. अभयम सत्व
सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च इंद्रियाचा निग्रह स्वाध्याय स्तपार्जन जीवनामध्ये स्वाध्याय असावा काहीतरी सकाळी उठल्यावर नाही तर खायला लागला उठला कीच खायला लागला मी बोलत नाही तुकोबर आहे म्हणतात जो उठला की खातो तो कोण असतो महाराज काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान कोण आहे तो कुत्रा आहे श्वान म्हणजे कुत्रा आणि एवढंच नाही पुढे सांगितलं वाया मनुष्य पण भारवा हे तो वृषभ नुसता वज वाहतो संसाराचं आयुष्यभर दान धर्म नाही गावात सप्ताह चालू आहे सप्त्याला देणगी नाही महाराजाच्या पायावर कधी 10-5 रुपये नाहीत पंगत नाही कुठं काय नाही आयुष्यभर संसार 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 कोणाचा संसार परिपूर्ण झालाय आयुष्यभर शिवतो आपण प्रपंच तरी फाटकाच आहे आपला ठिगळ बेजार झालो तरी आपला प्रपंच अजून पूर्ण झाला नाही महाराज जो कधीच पूर्ण होत नाही तो प्रपंच असतो आणि एक दिवस परिपूर्ण होत असतो आणि तृप्तीचा ढेकर देत असतो त्याचं नाव आहे परमार्थ महाराज म्हणून ज्ञानोबा याच्यावरच्या ओव्या खूप गोड आहेत महाराज दया दैवी संपत्तीचे गुण सांगितले याच्यामध्ये आसुरी संपत्तीचे सांगत बसत नाही मी आता दैवी संपत्तीचेच सांगतो फक्त आजच्या कीर्तनात हो मम माया दुरत दैवी हेसी गुणमयी मम माया दुरत असे जे श्रोते असले तर कीर्तनकार बरोबर पटरीनं चलते असे श्रोते पाहिजेत कीर्तनात महाराज आता अलीकडे आम्हीच तमाशा केला या गादीचा महाराज काय सांगायला लागलो काय नाही लोकांना कोणीकडे घेऊन चाललो तर हे उद्धाराचं साधन आहे महाराज कीर्तन म्हणजे दुसऱ्याचं वाटलं हो असं वाटलं की महाराज आपल्याला खड्डा कधी बी तयार असतो एक माळीन आणि एक कुंभारीन दोघी जणी व्यापार करत होत्या एक उंट होता दोघीमध्ये बाजारला निघाल्या एकीकडून गाडगे आणि एकीकडून मेथीच्या गड्ड्या होत्या जिकडून मेथीच्या गड्ड्या होत्या ना तिकडून कुंभारीन चालत होती आणि जिकडून गाडगे होते तिकडून माळीन चालत होती जिकडून मेथीच्या गड्ड्यात तिकडून कोण चालते कुंभारीन हा हे लक्षात ठेवा आणि जिकडून गाडगे तिकडून कोण चालते माळीन चालते दोघी जण निघाल्या उंट हाकीत बाजारला निघाल्या उंटाची मान लांब लचक असते मावशी लांब लचक असते तो उंट असा पाठीमागे मान फिरवायचा आणि एक 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 मेथीची गड्डी खायचा एक 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 मेथीची गड्डी खावं लागला मग तिकडून कोण चालत होती कुंभारीन तिनं सांगावं का नाही पलीकडे त्या माळणीला की बाई तुझ्या मेथीच्या गड्ड्या खाऊ लागलाय उंट खाऊ लागलाय ती बघ काय कशी व्यवस्था करायची सांगावं का नाही एखाद्याचं वाटलो व्हायला तर तुझी गंज पिटली बाबा बघ बाबा काहीतरी हो नका का स्वतः बकडी घेऊन जाणू ना पाणी टाकायला पण सांगावं तरी ना तुझी इथं गंज पिटली काहीतरी करा म्हणा पेटू दे म्हणलं की तुझी तिकडे पेटत असती एक्झाम्पल तुमच्या तोंडाला मला काळं लावायचे बाई तुझ्या तोंडाला मला काळं लावायचे तू म्हणशील तुला काय तर काळं लावा बोलले का आमच्या पाटलाने उदाहरणार्थ तुझ्या तोंडाला काळं लावायचे मग अगोदर मला सांग तुझे हात काळे करावे लागतील का माझे तुझ्या तोंडाला काळं लावायचे हात कोणाचे काळे करावे लागतील वा तो म्हटलं तुमचे महाराज हुशार आहे तो तुमच्या तोंडाला काळं लावायचं म्हटल्यावर अगोदर माझे हात काळे करावे लागतात मला काळं फासावं लागतं हो म्हणून जे काळं पांढरे करणारे असतात का ते घरी येऊनच कोट घालून जातात का त्यांचा धंदाच ते काळं पांढरं करायचा जे पैसे देईन तिकडून केस लढवायचा मला एक जणांनी विचारलं महाराज तुम्ही रामकथा करतात म्हटलं हो मग तुम्ही सांगत असतात त्रेतायुगात राम अवतार झाला आणि मग तिथं न्यायालयच नव्हतं का आणि कलियुगात न्यायालय उभारण्याची गरज का आली तालुक्याच्या ठिकाणी मी म्हटलं जेव्हा त्रेतायुगात रामासारखा आदर्श राजा होता ना तेव्हा अन्याय करणारी माणसं नव्हती म्हणून न्यायालय उभारण्याची गरज नव्हती आणि आज कलियुगामध्ये अन्याय करणारी माणसं वाढली म्हणून न्यायालय उभारण्याची गरज बसली महाराज म्हणजे एकच आदर्श राजा होऊन गेला तो म्हणजे रामासारखा राजा रामासारखा शत्रू नाही रामासारखा मित्र नाही रामासारखा सखा नाही रामासारखा बंधू नाही रामासारखा दिलदार शत्रू नाही महाराज प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा राजा म्हणजे रामचंद्र प्रभू होते आणि त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असा एकच राजा होऊन गेला महाराज की ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा असतं का नाही हे तपासून पाहावं पण छत्रपती हे लेबल पदवी कोणालाही लागत नसते म्हणून तिनं सांगावं ती म्हटली खाऊ जा आणि जेव्हा मेथीच्या पेंड्या उंट खाऊ लागला आणि वजन कमी झालं मामा आणि इकडून कुंभारणीचं खापरही शिल्लक राहिलं नाही पाणी पाजायला सुद्धा तिला मी का सांगितलं दुसऱ्याचं वाटलं हो असं वाटलं की आपलं वाटलं झाल्याशिवाय राहत नाही
म्हणून ज्ञानोबा लिहितात, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, ते खरं संताचं लक्षण आहे. बस पाठी बादला, फक्त काही करू नका. दुसऱ्याचं चांगलं झालं की आनंद माना आणि दुसऱ्याला दुःख झालं की दुःखामध्ये त्याच्या सामील व्हा महाराज. हे संतत्वाचं लक्षण आहे महाराज. वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे, पर दुखी उपकार करे कोई मन अभिमान रे. वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो त्याला वैष्णव म्हणतात महाराज. ज्ञानोबा लिहितात, का पाऊस शीतळता लाही किती डोळ्याची लागी होई, तैसा पर सुखे जाये सुखाव तुझो, पै पायी काटा निहते तव व्यथा जीवी उमटे, तैसा पुळे संकटे पुढीला चेनी. पायाला काटा मोडतो आणि रडू येतं डोळ्याला, अश्रू येतात डोळ्यावाटी. संत तोची जाना जग्या, पायाला काटा मोडतो अश्रू येतात डोळ्यावाटी. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी माऊली म्हणतात. तैसा पोळे, तैसा दृष्टांत. दृष्टांत ज्ञानोबांनी 9034 ओव्या, त्याच्यामध्ये निम्मे दृष्टांत आहेत आणि निम्मे सिद्धांत आहेत महाराज. एकाच ओवीमध्ये सिद्धांत आणि दृष्टांत पटवण्यासाठी. तैसा पोळे, कैसा पायाला काटा मोडल्यावर जसं डोळ्याला रडू येतं माऊली म्हणतात, तैसा पोळे संकटे, दुसऱ्याला पोळलं दुसऱ्याच्या संकटाने, हो तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. दुसऱ्याला दुःख झालं की दुःखी होतो आणि दुसऱ्याला सुख झालं की ज्ञानोबा म्हणतात, का पावो शीतळतालाही किती डोळ्याची लागी होई, तैसा पर सुखे जाय सुखाव तुझो. उन्हाळी जर लागली तर आपण तळपाय भिजवतो, पाण्यामध्ये राख लावतो आणि त्याच्यामुळे सर्व आपलं शरीर शीतल थंड पडतं महाराज. आला शीतळ शांतीचा वारा, शीतळ बरं वाटतं शरीराला. उन्हाळी लागली की महाराज पाय भिजवले, राख लावली की. आणि मग डोळ्याला काय होतो, आनंद होतो, डोळ्याला शीतलता प्राप्त होती. का पाऊस शीतळता लाय किती डोळ्याची लागे होय, तैसा पर सुखे जाय सुखा होतो, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. विठाल विठाल. म्हणून ज्याच्या अंतःकरणात ओतप्रोत अशी दया भरलेली आहे ते खरं संतत्वाचं लक्षण आहे महाराज. सर्वभूते दया साधू मने ऐसिया, साधू मने ऐसिया, साधू मने ऐसिया. सर्वभूते दया साधू मने ऐसिया. सर्वभूते दया साधू मने ऐसिया. सर्वांवर सारखी दया करतो त्याला म्हणतात साधू महाराज. दयेत भेदभाव नाही. ज्ञानोबाच्या काय गोडो आहेत बघा. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता नकडसी साने थोर. पौर्णिमेचा चंद्र सर्वांना सारखी शीतलता देतो. शीतलता देण्यात भेदभाव नाही. ज्ञानोबा म्हणतात तशी दया कशी साधूच्या अंतःकरणात. आपल्या दयेमध्ये भेदभाव आहे. आपल्या पोरावर वेगळं प्रेम, दुसऱ्या पोरावर वेगळं प्रेम. पण संतांच्या बाबतीत तसं नाही महाराज. दया करणे जय पुत्रासी, दया करणे जय पुत्रासी, तेजी दासानी तेची दासानी दासी. तुका मने सांगो किती तोची
भगवंताची मूर्ती जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू खावा देव देतीचे जाणावा. दयेमध्ये भेदभाव नाही. ज्याने झाड लावलंय त्यालाही झाड सावलीच देतं आणि जो कुऱ्हाड घेऊन घाव घालायला आलाय मारण्यासाठी तोडण्यासाठी त्यालाही झाड काय देतं? सावलीच देतं. जो दिवा आहे घरच्यांना उजेड देतो आणि परख्यांना सुद्धा उजेडच देतो. दिवा म्हणत नाही माझ्या घरी लावलं तर प्रकाश आहे आणि बाहेर लावलं रस्त्यावर तांदार आहे. दिव्याकडे हा भेदभाव नाही महाराज. ऊस म्हणत नाही ज्याने मला लावलंय त्याला गोड आहे आणि जो मला चरख्यात घालतो रस काढतो त्यांना मी कडू आहे. काय गोडो आहेत माऊलींच्या. जो खंडवया घाव घाली कालावनी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा का घरीची उजेडू करावा पारखे अंधारो पाडावा हे नेनेची गा पांडवा दीप जैसा ना तरी इक्षुदंडू पाळी तया गोडू नोहेची गा जे पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी. हे किती छान दृष्टांत आहेत महाराज. तसं ज्ञानोबा म्हणतात साधू दया करत असताना साधू हे पाहत नाही पौर्णिमेचा चंद्र जसा सर्वांना सारखी शीतलता देतो आता दयाते पूर्ण चंद्रिका जैसे निमविता नकडसी साने थोर तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमाधमने विवंचुगा. तसं दुःखितांचं दुःख हरण करण्यासाठी माऊली म्हणतात साधू पाहत नाही हा उत्तम आहे का अधम आहे. तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवपणे त्याचं दुःख हरण करण्यासाठी हिरता सकनवपणे उत्तमाधमने विवंचुगा. तो उत्तम आहे का अधम आहे हे पाहत नाही. साधू सगळ्यावर सारखीच दया करतो महाराज. पाणी वाहत असताना ज्ञानोबा म्हणतात रस्त्याने जर पाणी वाहू लागलं आणि जर एखादा खड्डा आला मामा तर ते खड्डा सोडून पाणी पुढे जातं का खड्ड्याला पूर्ण करून जातं? खड्ड्याला पूर्ण करूनच जातं. ज्ञानोबा म्हणतात निम्न भरली या उने पाणी ढळोचे नेने ते विश्रांता तो शोनी जाणे सामोरे या. तसा महात्मा साधू संत हे दुःखी माणसाला संतुष्ट करूनच पुढे जातात. विडाला आणि मग त्याच्या पुढच्या मगाशी मी दोन सांगितलेला पै पै काही पै पै पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे. त्याच्या पुढची का पाऊस शीतळत आला आहे हो. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी दुसऱ्याच्या सुखाने सुखी. आणि त्याच्या पुढची शेवटची ओवी आहे ज्ञानोबा म्हणतात हो ज्ञानोबा म्हणतात दोन ओव्यात अजून किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी तैसे दुःखितांचे सेल भागी जिने जयाचे. पाणी जसं या पृथ्वी तलावर जगाची तहान शांत करण्यासाठी पाऊस पडतो तसा महात्मा जन्माला येतो तो केवळ आणि केवळ दुसऱ्याला सुखी करण्यासाठी जन्माला येतो. दुःखातून बाजूला काढण्यासाठी तो जन्माला येतो. तैसे दुःखितांचे सेल भागी जिने जयाचे. ज्याचं जगणं केवळ दुःखी माणसाला दारिद्र्याने गांजलेल्या माणसाला संतुष्ट करण्यासाठी आणि त्याच्या जीवनामध्ये शाश्वत सुख शांती समाधान प्राप्त करण्यासाठी संतांचं जीवन असतं. ज्ञानोबा म्हणतात तो असा महात्मा जन्माला आल्याबरोबर मी त्याचा ऋणी. देव काय म्हणतो मी त्याचा आभारी. अर्जुना ऐक तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया. तो मूर्तिमंत कोण आहे? दयेचा पुतळा आहे. तो पुरुष वीर राया. राया अर्जुना राजा वीरांच्या श्रेष्ठा वीर राया वीरांच्या श्रेष्ठा अर्जुना. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जतांची तया ऋणिया लाभे. तो जन्माला आल्याबरोबर मी त्याचा ऋणी त्याचं दर्शन मी घेतो. विड्याला स्वामी विवेकानंद आपल्या मार्गाने मार्गस्थ होते. स्वामी विवेकानंद चालत असताना बैलगाडीने प्रवास करत होते. बरोबर शिष्य समुदाय बरोबर होता आणि एक डुकराचं पिलू नालीमध्ये पडलेलं ते वर येण्यासाठी असं तरपडत होतं. ते वर यायचं परत खाली पडायचं वर यायचं परत खाली पडायचं. प्राण कंठाला आलेला त्या डुकराच्या पिल्ल्याचा. कोणाच्याही मनात आलं नाही
दया निर्माण झाली नाही की त्याला जाऊन आपण जीवदान द्यावं. स्वामी विवेकानंद बैलगाडीतून खाली उतरले आणि स्वामीजी त्या नालीपर्यंत जातात आणि विवेकानंदांनी कुठलाही विचार न करता आपले दोन्ही हात हरिसर त्या नालीमध्ये घातले आणि त्या डुकराच्या पिल्लाला वर काढलं आणि त्याला जीवदान दिलं. यालाच म्हणतात संत तोचे जाना जाना जगी तोची चकारात्मक मुक्ताबाई बोलतात तोची जाना जगी संत तोची जाना जगी हो दया क्षमा ज्याचे अंगी मार भूतांची दया हे भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संत आपली ममता नाही देही. स्वतःवरचं ममत्व बाजूला सारून त्याचा त्याग करून केवळ आणि केवळ जगावर प्रेम करतो, जगावर दया करतो, तो खरा साधू महाराज. गौतम बुद्ध आपल्या मार्गाने मार्गस्थ होते. गौतम बुद्ध पुढे चालत असताना एक वाटसरू भेटला. कोण आपण, काय नाव आपलं? गौतम बुद्धाने सांगितलं माझं नाव, या देहाला गौतम बुद्ध म्हणतात. महाराज जाऊ नका पुढे. का बरं? पुढे गेलात तर एक डाकू आहे, रस्त्यावर उभा आहे आणि तो फार क्रूर आहे, तो निष्ठुर आहे, त्याला माया दया नाही, प्रेमाचा पाजर कधी त्याला फुटत नाही, एवढा निष्ठुर आहे तो, तुम्हाला मारेल. गौतम बुद्धांनी न ऐकल्यासारखं केलं आणि गौतम बुद्ध तसेच चालू लागले. पुढे जात असताना असे अनेक वाटसरू भेटले आणि शेवटी एक माता माऊली भेटली. तिने विचारलं कोण आपण? या देहाला गौतम बुद्ध म्हणतात. महाराज माझा दंडवत आहे तुमच्या चरणारविंदी, पण माझा ऐका, पुढे जाऊ नका. का बरं आई? मला जेवढी भेटली तेवढ्यांनी हेच सांगितलं की पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका. अजून तर मला त्या डाकूचं दर्शनही झालं नाही. पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका. कोणता डाकू? कसला डाकू? आम्हाला काय डाकू वगैरे काय करीत नसतात. असे किती जरी डाकू आले तरी त्यांचं अंतःकरण बदलून बाह्य रंगाचा वेश पलटून त्यांच्या हृदयात दया निर्माण करण्याची ताकद, सामर्थ्य, शौर्य, धाडस आमच्यामध्ये. वाल्या कोळ्यासारखा महान डाकू आई, गौतम बुद्ध त्या माता माऊलीला सांगतात. अगं आई, वाल्या कोळ्यासारखा महान डाकू, पण 2च मिनिटे आमचे नारद महर्षी त्याच्या समोर गेले तर त्याचं हृदय बदलून गेलं
आणि त्याच्या हृदयात दया प्राप्त झाली भगवंताविषयी आणि त्याने भगवंतावर प्रेम केलं महाराज. परंतु ती माता माऊली बोलू लागली, महाराज सर्व खरे, पण माझी एक विनंती, जो डाकू आहे ना त्या डाकूचं नाव आहे अंगुलीमाल. आणि महाराज खोटं सांगत नाही तुम्हाला, खरं सांगते, तो माझाच मुलगा आहे. ती काय म्हणते माता माऊली, महाराज तो माझाच मुलगा आहे, त्याने देवीला पण केलेला आहे. 1000 माणसं मारायची, प्रत्येक माणसाचं एक बोट कापायचं, ते बोट दोऱ्यामध्ये ओवायचं. 999 बोट तयार आहेत महाराज. आणि आता तुम्ही जर गेलात ना महाराज तर नक्की तुमचा नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. हात जोडून प्रार्थना करते, महाराज जाऊ नका. फार निष्ठुर आहे, माझाच मुलगा आहे, पण काय करायचं त्याला, फार निष्ठुर आहे, क्रूर आहे, त्याला माया दया नाही. काय करायचं असली मुलं जन्माला घालून, मला आज कळ. त्याच्यापेक्षा मी जर वांज राहिली असते. जननी जने तो शूर जने या दाता जने, नाही तो जननी वांज भली. माते जन्म द्यायचा असेल तर माझ्या हनुमंतऱ्यासारख्या एखाद्या भक्ताला दे महाराज. जन्म द्यायचा असेल तर माझ्या छत्रपतीसारख्या राजाला जन्म दे महाराज. म्हणून असं म्हणतात, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे. मला वाटतं लाखाचा पोशिंदा म्हणजे माझा राजा होता महाराज. असा आदर्श राजा, प्रजेचं शोषण न करता पोषण करणारा शिलवान राजा या विश्वाच्या पाठीवर अजून तरी जन्माला येणार नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. असा एकच होऊन गेला महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या राजाकडे पाठवली, दिसायला देखणे रूपवान होती महाराज. राजाने तिच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं, अशीच माझी आई दिसते, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले शिवछत्रपती. माते माझी आई जर एवढी सुंदर असती ना तर एवढा सुंदर मी जन्माला आलो असतो नव्हे. मला जर अगोदर माहिती असताना तू एवढी सुंदर ईश्वराला प्रार्थना केली असती की तुझ्या पोटी जन्म दे. काकण चोळी केली महाराज, पाठवलं. एकीकडे तुकोबऱ्यांचं वैराग्य जाई होतो माते नकरी सायास, आणि एकीकडे माझ्या राजांचं वैराग्य. मला वाटतं तोच अधिकार महाराज असेल महाराज. म्हणून त्या राजासाठी सरनात उडी टाकली एका कुत्र्यानं, वाघ्यानं महाराज. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, माझ्या राजांच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते. आणि आज आम्ही त्या राजांच्या प्रतिमेसमोर तरुण मंडळी मद्यपान करून नृत्य करतो. दिस इज नॉट शिवजयंती. ही खरी शिवजयंती नाही महाराज. तुम्ही कसे वागता, दिस इज शिवजयंती. आचार अपेक्षित आहे त्या महापुरुषांना महाराज. तुम्ही कसे वागता हा अवमान आहे त्यांचा. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, महापुरुषांच्या जयंत्या करा, पुण्यतिथ्या करा, पण त्यांचे प्रतिमा टिपाडावर मांडून त्यांच्यासमोर दारू पिऊन नाचू नका. पट्ट्या गोळा करायच्या, डीजे लावायचे, गुलाल उधळायचा. काहीतरी आदर्शवत जयंती झाली पाहिजे गावची, टाकळीची. इथून पुढे संकल्प करा, पिऊन नाचू नका त्यांच्यासमोर, बर्बाद होताल, शाप लागेल तुम्हाला. त्यांचं चरित्र घ्या, वाचन करा रिकाम्या वेळामध्ये, तेव्हा तुम्हाला कळतील छत्रपती कोण होते, सर्व महापुरुष कोण होते ते महाराज. मावळे म्हणून सुद्धा घेण्याची आपली योग्यता आहे का नाही, ज्याचा त्यानं चिंतनाचा विषय महाराज. पण नाही, असा एकच राजा महाराज, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ला. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेले आपल्या निधड्या छातीवर. कानपणाने कानपणाने लढले मावळे भरसता राजावर. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर.
गौतम बुद्धाने त्या माता माऊलीला सांगितलं, तिने सांगितलं 999 बोट तयार आहेत महाराज, तुम्ही गेलात तर तुमचा नंबर लागेल. गौतम बुद्धाने सांगितलं, आमचं कार्यच असं आहे, पुण्य केले विष्णुदासी संज्ञा पुल्या दोषी, आम्हाला दुर्जनच भेटावेत ही आमची इच्छा आहे. दुर्जनाला सज्जन बनवून त्याच्याकडून कार्य करून घेणारे या विश्वाच्या पाठीवर कोण असतील तर ते म्हणजे फक्त आणि फक्त संत महात्मे आहेत महाराज. आणि गौतम बुद्धाने दंडवत घातला त्या मातेच्या चरणावरून. गौतम बुद्ध पुढे जातात आणि गौतम बुद्धांना पाहिल्याबरोबर त्या डाकूच्या मुखातून शब्द बाहेर निघतो, खाली वाक. खाली वाक म्हटल्याबरोबर गौतम बुद्ध खाली वाकतात आणि तो विचार करू लागतो, तो डाकू कोण व्यक्ती आहे की एवढ्या आत्मविश्वासाने, एवढ्या धाडसाने, धैर्याने वाक म्हटल्याबरोबर वाकली. 999 माणसं मारले, वाक म्हटल्याबरोबर वाकणारा एकही नव्हता. त्याने प्रतिबंध केला, आपल्यावर वार करण्याची शक्ती, धाडस, शौर्य त्याने वापरली प्रतिकार करण्याचं. परंतु वाक म्हटल्याबरोबर वाकणारी व्यक्ती कोण असावी. दुसरा प्रश्न केला, आपलं नाव काय. तो डाकू काय म्हणतो, आपलं नाव काय. गौतम बुद्धांच्या मुखातून उद्गार निघाले, या देहाला गौतम बुद्ध म्हणतात. गौतम बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर म्हणा, दुर्जन असले तरी सज्जनाचं नाव ऐकून असतात, पण पूर्व पुण्य फळाला आल्याशिवाय संत भेटत नसतात. त्याची पूर्व पुण्य फळाला आली. महाराज गौतम बुद्धांची भेट झाली आणि तो सावध झाला आणि साष्टांग दंडवत घातला गौतम बुद्धांच्या चरणावर. महाराज क्षमा करा, क्षमा करा. आजपर्यंत त्या जीवनात करू नये ते कृत्य केलं, वागू नये तसा वागलो, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलो. आम्हाला काय खावं कळना, काय प्यावं कळना महाराज. कीर्तन ऐकून सुद्धा अगोदर काय खावं कळलं पाहिजे, काय प्यावं कळलं पाहिजे, तेव्हा माणसाचं जीवन उदात्त बनेल आणि मानव जीवनामध्ये उत्क्रांती करू शकेल महाराज. अगोदर आपला आहार आणि आपलं पेय कळलं पाहिजे. गुरुरे दादा सांगत असतात, देश खान, आपल्या देशाची संस्कृती टिकावी असं वाटत असेल तर सांगत असतात, देश खान, हा वेश, आणि अजून एक देशभाषा, वेशभूषा आणि खानपान. या 4 गोष्टी गुरुवर्य महाराज सांगत असतात, संदीपान महाराज, या 4 गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. देशभाषा, हो आपल्या देशाची भाषा काय, माझा मराठाची बोल कौतुक, हे सांभाळलं पाहिजे. वेशभूषा, स्वामी विवेकानंद परदेशात गेले पण वेशभूषा मात्र तिकडची नव्हती, पाश्चात्य संस्कृतीची. आपल्या भारत देशाची भगवी पोशाख होता, फेटा होता, आणि फक्त पाश्चात्य संस्कृतीची चप्पल पायामध्ये घातली. आणि तिथल्या लोकांनी विचारलं, स्वामीजी आमच्या देशातली फक्त चप्पल तुम्ही पायामध्ये घातली आणि पोशाख मात्र तुमच्या हिंदुस्थानचा ठेवला, असं का. स्वामीजींनी उत्तर दिलं, तुमची संस्कृती भोग प्रधान आहे म्हणून तिला पायाखाली तुडवतो, आणि आमची संस्कृती त्याग प्रधान आहे म्हणून ते भगवन निशाने तिला डोक्यावर घेतले महाराज. देशभाषा, वेशभूषा आणि खानपान, या 4 गोष्टी जेव्हा माणूस सांभाळेल तेव्हाच तो माणूस म्हणून जगेल महाराज. नाहीतर दिसायला माणूस आहे पण असायला कोणी, आता मी इथं सांगत. अरे ज्या छत्रपतीच्या काळात जीवाला जीव देणारी माणसं होती आणि आज एवढा असून सुद्धा एकमेकाचा जीव घेणारी माणसं याच मातीमध्ये तयार होऊ लागली, जन्माला येऊ लागली. आपल्यात परिवर्तन झालं काय महाराज, काय झालं. गौतम बुद्धांच्या चरणावर त्याने दंडवत घातला महाराज. मान्य, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुकत असतो आणि झालेली चूक जो कबूल करतो तो खरा माणूस आहे. तो खरा कोण आहे, माणूस आहे. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागच्या जीवनात पर्वत प्राय माझ्या हातातून पाप घडलं महाराज, क्षमा करा, माझ्यावर कृपा करा, दया करा, दया करा माझ्यावर. आणि मग गौतम बुद्धाने त्याच्यावर महाराज दया केली आणि त्याच्यावर बोध केला. साधू बोध झाला तुनुरून या समोराला अनुभव. आणि एक डाकू होता पण एक महान साधू झाला. यालाच म्हणतात संत तोचे जाना जगे, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे